हे बघा मोऱ्या मासे आले सगळे झोळावरती बसले बघा त्या साईडला किती भारी कालवण झालंय. तर उतरून घेते इथंच बसलो आता आम्ही सगळेजण. हे बघा आजच्या ना बऱ्याच दिवसानंतर आहे ना मार्केटला मोऱ्या मासे आलेत, आम्हालाच भेटल्यात. बऱ्याच दिवसानंतर आहे ना परत एकदा झोळून मासे पकडायला आलोय आणि इतक्या जबरदस्त जागेमध्ये येऊन पोहोचलोय ना. इकडे आहे ना बारीक बारीक मासे ना सगळ्यात जास्त मासे ह्याच बाजूला भेटतात. तर आलो आता आणि आम्ही आहे ना जवळजवळ ते बघा 1 2 3 4 5 6 जण आलोय. तर आजच्याला झोळून मासे पकडायच्यात. इथं जे ना बारका बांधारा घातलाय आणि इथून खाली ना नदीला पाणी वाहतंय तिकडं. तर त्या नदीचे मासे ना ह्या साईडला चढून येतात पावसाळ्यामध्ये आणि ह्या उन्हाळ्या दिवसामध्ये ना ते कोंडून बसतात आणि ना भरपूर मासे असतात इकडं. आलोय पाण्याजवळ आणि कपडेसुद्धा ना बदलून घेतल्यात सगळ्यांनीच. आता उतरायचं आहे पाण्यामध्ये इतक्यातच. पहिलं तर आहे ना तिकडं पलीकडे जाणार आहे तिथून. आता बघू किती खोल आहे. या साईडला तुम्हाला लोकेशन दाखवतं. हे असं आहे, ह्या बाजूला कोपरा आहे असा लांबपर्यंत. तिकडे शँड आहे पण तिकडे सुद्धा ना मासे भरपूर असतात. आणि इकडं आहे ना ही बाजू अशी रुंद जागा आहे इकडं मागच्या बाजूला. चला आता तिथनं जायचं आहे, तुम्हाला दाखवतोय. हे बघा इतकं खोल आहे पाण्यामध्ये सुद्धा. आता जातोय तिथपर्यंत. आलो आता अलीकडच्या बाजूला. लगेच ज्यांना सुरुवात करतो आता आम्ही. इथे झोळण लावून घेतोय पहिलं तर. बघा तिकडं आहे ना बारीक बारीक अशा दगडी दिसतात ना, मग खडे जे मुरुम आहे कडेला. तर त्या दगडीला ना एकदम भारीतले मासे भेटतात. ते पण आहे ना मुरे मासे शिंगटे सगळे मासे ना इकडे गोडवे जास्त करून भेटतात. मला ना आता हातावरती आलता मासा सफेद मासा. आता लावून घेतोय त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतोय. झोळणं सुद्धा ना मांडून घेतलं आम्ही. त्याला जास्त उसकलंच नाही तरी सुद्धा ना इतके मासे झोळामध्ये पळतात ना. आता ना उचलून पण घेतलं आम्ही. हे बघा इथं एक झोळ्याने, तिकडे एक आहे आणि एक त्या मच्छरदाणीमध्ये सुद्धा ना मासे आहेत. ते अजून काढून नाही घेतले. तुम्हाला आता मासे दाखवतोय पहिले तर. ह्या माशांना आहे ना फक्त जास्त घाय करायला लागते. घाय नाही ना केली तर मासे आहे ना मागं फिरून जातात. त्याच्यामुळे पटापट असं जोडणं आम्ही उचलून घेतोय. इतके मासे लागतात ना ह्याच्यामध्ये. मी दगडी काढतोय पाहिलं तर त्या झोळामध्ये ना दगडी पण टाकायला लागतात. हे बघा अजून आहे ना दगडी. हा मासे बघा किती आल्यात. हे इतके मासे आलेत बघा एक्या झोळणाचे. त्याच्यामध्ये मोरे मासे शिंगटे भरपूर मासे आलेत. आता त्या झोळणामधले तुम्हाला दाखवतोय. सगळे मासे ना इकडे वतून घेतात आता ह्या एकाच झोळणामध्ये. आणि तुम्हाला मोरे मासे दाखवतोय पहिल्यांदाच. हे बघा इकडं मोऱ्या. हे बघा हे सगळे आहेत ना मोऱ्या मासेचे आहेत. आणि त्याच्यामध्ये ना दुसरे फक्त शिंगटे मासे आहेत. तर मेन महिन्यात सगळे गोडे मासे आहेत. हे बघा मोऱ्या मासे आलेत सगळे झोळणावरती बसले बघा त्या साईडला किती. इकडं कोपऱ्यावरती सुद्धा ह्या बाजूला अख्ख्या ना मोरे आहेत ह्याच्यामध्ये. पहिल्यांदाच इतक्या मुले आल्या त्याच्यामध्ये. त्या बघा सगळ्या मोरे आहेत सगळ्या. आता ना पाठीमध्ये वतून घ्यायचे ते मासे. फक्त ना एक एकच दुसरे मासे आलेत. फक्त लोळे मासे आहेत ते पण कमी आहेत एकदमच. नाहीतर सगळे गोडे मासे आहेत. इतके मासे बघायला सुद्धा भेटत नाही. पहिल्यांदाच आम्हाला सुद्धा ना भेटलं त्या साईडला या मोऱ्यानं. अजून सुद्धा ना असेच भेटू शकतात अजून सुद्धा.
तर आता इतके जण आम्ही सगळेजण, हे बघा 4, 5, 6 जण आहेत. आता पाटी घेतली, त्या पाटीमध्ये ना सगळे मासे ओतून घ्यायचे. अरे जादू. आता ना तुम्हाला एक झोळण दाखवलोय. आता आहे ना जास्त दाखवायला जमायचं नाही. आम्ही आहे ना पहिले तर मासे घेतोय पकडून, जसं जमन ना तसं तुम्हाला दाखवतोय. पहिल्या झोळणामध्ये भरपूर मोरे मासे आल्यात, अजून सुद्धा ना बऱ्याचशा भेटू शकतात. तर त्याच्यामुळे ना आता आम्ही फाटकेने लावून घेतोय आणि जसं जमन तसं तुम्हाला दाखवतोयच. आणि त्याच्यानंतर आहे ना शेवटला कालवण सुद्धा बनवायचं आहे, ते पण इकडं ना आम्ही ह्या बाजूला लावून घेतोय झोळणं इकडं. आणि तुम्हाला थोड्या वेळानेच दाखवतो आता, कारण तर इथं कोपरा एक, तर असं लावू इथून झोळणं. हे दुसरे झोळणाचे आहेत, तुम्हाला जास्त दाखवलं नाही. ह्याच्यामध्ये सुद्धा आहे ना नुसते मुरे आल्यात. हे सगळे ना मुरे मासे आहेत. आणि ते पहिले जमा झाले इतक्या लगेचच ते पण मोरे मासे. आता ना असंच आम्ही झोळत त्या बाजूला जाणार आहे, डायरेक्ट तिकडं कोपऱ्यामध्ये. आता ह्या समोरचे आहे ना, ह्या दगडी दिसतात ना बारीक बारीक, त्याला झोळणं लावणार आहे. आता आहे ना मासे परत एकदा त्या झोळण्यामधले ना पाटीमध्ये ओतून घ्यायचे. हे आहे ना बघा 2 झोळण्याचे इतके मासे भेटलेत. सगळे गोडवे आहेत मासे, मुरे आहेत सगळे. मी सुद्धा आलोय बाहेरच्या बाजूला निघून. इकडे आहे ना पिंकी आता कालवण बनवते. मासे सुद्धा आहे ना पकडून आणल्यात. आता पहिलं तरी आहे ना कालवण बनवून झाल्याच्या नंतर जेवून घ्यायचंय. जेवण झाल्याच्या नंतर आहे ना मग एखाद्या वेळेस 1-2 झोळणं आहे ना अजून झोळू. चूल पेटवून घेतली, पातीला ठेवते. पातीला तापलंय, आता तेल ओतून घेते. मसाले घेतल्यात चमच्यामध्ये काढून पातेला मध्ये टाकते. आता मासे पण टाकून घेते. पाणी वाटून घेते आता ना त्या पलीकडच्या बाजूने आलोय निघून. पहिलं तर कालवण बनवून घेऊ आणि कालवण झाल्याच्या नंतर आहे ना जेवायचं सुद्धा. तर तुम्हाला जांभळे दाखवते आता. हे बघा डोंगरातले जांभळे आहेत हे, आणि हे इतकांलेच असतात बारीक बारीक. तर इतकी गोड लागतात ना हे जांभळे. तर घेतलेत आम्ही सगळ्यांनीच आणि आता जांभळे खातोय. बारीक बारीकच असतात पण एकदम गोड लागतात हे. ह्या बाजूला कालवण शिजतं इकडं, आणि ह्या बाजूला आहे ना आई मासे निवडून घेते तोपर्यंत. कारण तर आहे ना मासे बारीक मोठे आहे ना, म्हणजे गोडवे, मळे मासे, लोळ्या, शिंगटे, परत मोरे मासे, हे सगळे ना मिक्स मासे असतात. ते ना निवडून घ्यायला लागतात. टाकून घेते आता. कालवण उतारून घेते आता. हे बघा किती भारी कालवण झालंय. तर उतारून घेते इथंच. जेवायला बसलो आता इथंच, आणि पिंकी
पिंकी तिकडं, पिंकी आहे ना त्या बाजूला आता जेवण वाढते, ताट आलं तो वाढून इकडं कालवण आहे आणि कालवणासोबत आहे ना चपात्या भात पण बनवलंय. भात आहे ना घरनंच आणलंय, आता फक्त आहे ना जेवण घ्यायचं इथंच. बसलो आता आम्ही सगळेजण, ते बघा. ताटली दे कर मग कांजी द्या. थोड्या दिवसांना करेल प्लॅन तो. तुला काय जाऊ ना. आता ना जेवण झालंय आणि निघालो आता परत एकदा. एक झोळण आहे ना झोळणार आहे, त्याच्यानंतर आहे ना जायचं आहे मार्केटला. आता एक शेवटच्या झोळामध्ये किती मासे येतात ते तुम्हाला दाखवतोय. मासे तर बरेचसे भेटलेत, ते पण आहे ना चांगले गोडवे मासे आहेत, मुरे मासे आहेत. चला आता ना शेवटचं झोळण आहे ना लावून घेतो आम्ही, तुम्हाला सुद्धा दाखवतो आता. या झोळाला ना थोडा उशीर झालाय, कारण तर इथं जरा खोल आहे नाही, इतकं पाणी आहे आणि त्याच्यामुळे ना आता हे इथं ना एखाद्या वेळेस आता दगडी लावायच्या आहेत पत्रावरती, पण बुड्या मारून आहे ना लावायला लागणार आहेत. शेवटचं झोळाने, शेवटच्या झोळामध्ये किती मासे आहेत ते तुम्हाला दाखवतोय. आता लावून घेतोय, त्याच्यानंतर मग दाखवतोय परत एकदा. आता ना झोळणं मांडून घेतोय, ह्या दगडी ना ठेवायच्यात खालच्या पात्रावरती. दगडी आहेत मोठ्या मोठ्या, ते ना हालून घ्यायच्या. त्याच्यानंतर आहे ना मासे जे काय असतात ते सगळे झोळामध्ये पडतील. चल दाखवतो तुम्हाला. आता ना हुसकून घेतोय आणि त्याच्यानंतर आहे ना मासे किती येतात ते बघू. मासे तर आहे ना हाताला लागतात, तर मासे येतील असं तर वाटतंय. आणि बाहेरच्या बाजूला ना एक फुल पाटी भरून सुद्धा ठेवलेली आहे माशांनी, ते तुम्हाला दाखवतोय. याच्यामधले पहिले तर पकडून घेऊ, हे झाल्याच्या नंतर आहे ना निघायचं बाहेरच. आता आहे ना झोळणं उचलून घेतल्यात हे बघा, आणि आता मासे तुम्हाला दाखवतोय. त्या बाजूला एक आहे, परत मच्छरदाणी पण आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा ना बरेचसे मासे आलेत, लय मासे आले ह्याच्यामध्ये. आता ते मच्छरदाणीमध्ये सुद्धा आहे ना किती मासे आले ते दाखवतोय. ह्याच्यामध्ये सुद्धा ना बरेचसे मासे होते, सगळे ना एकाच झोळामध्ये ओतून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आहे ना सगळ्यात जास्त एक वाढतं ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये आहे ना मेन आहे ना शिंगटे मासे आले, शिंगटे जास्त आहे ना, शिंगटे मासे होते त्याच्यामध्ये. सगळे मिक्स आलेत मासे, ते पण एकदमच जास्त. आता आहे ना साफ करून घ्यायचे ते. आताच्या झोळामध्ये आहे ना सगळ्यात जास्त मासे आलेत, हे बघा तुम्हाला दाखवतोय. ते पण आहे ना नुसते गोडे मासे आले, शिंगटे मासे आहेत जास्त करून तर आता शेवटच्या ह्याच्यामध्ये. चल आता ना मासे पकडून झालेत. आता निघालो आम्ही सगळेजण, त्या बाजूला गेलात. आणि इथं ना झोळायला लांबून लांबून लोक येतात, कारण तर आहे ना इथं भरपूर मासे भेटतात. आणि ह्यो टायमिंगच असतो, सीजन असतो, ह्या टायमिंगला ना पूर्ण पाणी कमी होतं इथलं, तर नुसते मासे भेटतात. तर बरेचसे ना लांबून लांबून आलेत लोक झोळतात. आता बाकीचे तिकडं वरती आहेत, इकडं खालच्या बाजूला आहेत. चला निघालो आम्ही सगळेजण आता मासे पकडून. ते पण बरेचसे मासे भेटले, ते पण एकदम गोडवे मासे आहेत, मुरे मासे आहेत, शिंगटे आहेत, हेच मासे आहेत जास्त करून. चला मार्केटला भेटू आता.
मार्केटला आलोय आता इतक्यातच. बघा शालूने तिकडं मासे साफ करायला लागले, शिंगटे आणि त्या साईडला मोरे मासे. आताच आलोय मार्केटला. मोरे मासे आहेत आज ना, बऱ्याच दिवसानंतर आहे ना मार्केटला मोरे मासे आलेत. आम्हालाच भेटलेत, आम्ही स्वतः पकडून आणलेत. तर मोरे मासे आहे ना, मोरे मासे महाग आहे. मोरे मासे आहे ना 800 रुपये किलो आहे, 200 रुपये पावशेर. आणि हे सफेद मासे 50 रुपये पावशेर. शिंगटे मासे आहेत ना ते 150 रुपये पावशेर आहे, म्हणजे 600 रुपये किलो. आणि मोरे मासे आहे ना 200 रुपये पावशेर, म्हणजे 800 रुपये किलो. आणि सफेद मासे आहेत ते ना 50 रुपये पावशेर, म्हणजे 200 रुपये किलो. बघ इथं ना समोर मासे आहेत आमचं, आणि गिराईक सुद्धा ना भरपूर आले. तिथं मोरे मासे आहेत ना त्याच्यामुळे गिराईक आलंय. मोरे मासे ना बऱ्याचशा दिवसानंतर आहे ना भेटले. तर ना मासे संपल्यात, आता वरती आल्यात. आता निघायचं आहे घरी. हे बघा सगळेजण आल्यात. आता गाडीमध्ये बसायचं आहे आणि जायचं आता घरी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.